माझं नाव प्रशांत महादेव सोनवणे. मी राहणार बांबवडे, तालुका भोर, जिल्हा पुणे. आपण हा व्यवसाय कधीपासून करताय काय? मी व्यवसाय झाला गेली वर्षी 20 वर्ष झालं करतोय. वडिलांचा व्यवसाय तुम्ही तो कंटिन्यू पुढे आणला करता? हा, वडिलांचा व्यवसाय शेतीत होता, मी बी ते शेतीच करतोय. आणि याच्यामध्ये हा ट्रॅक्टर ह्याच्या अगोदर कुठला वापरला, पहिल्यांदाच घेतला ट्रॅक्टर? ह्याच्या आधी माझे 2 महिंद्राचे होते ट्रॅक्टर. आता आता मी कुबोटा वापरतोय. कुबोटा नंतर मी लॅम्किन कंपनीचा नांगर घेतलेला आहे. लॅम्किन पर्यंत पोहोचले कसं काय तुम्ही? लॅम्किन पर्यंत आमच्या गावचे नारायण गरुड थोडं पहिल्यापासून मार्गदर्शन असल्यामुळे त्यांच्या मार्फत म्हणले लॅम्किनचा घेऊया. आणि मी 1-2 जणांचे बैल होते, बाळासाहेब बोबडेंचं बैल नांगर. त्यांचा बैल्यानंतर त्याचा रिपोर्ट बघून मला लॅम्किनचा नांगर आवडला. पहिला ट्रॅक्टरचा पेपलवरचा नांगर होता माझ्याकडं, पण ते सिंगल फाळे असल्यामुळे काही नांगर उरकत नव्हती. लॅम्किनच्या बोबडेंच्या बैल्यानंतर थोडं पसंत पडलं. नांगराची गडी बिडी पडली, डिझेलचं ॲव्हरेज बरं पडायला लागलं. आपण जे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण तुम्ही कॅमेरा समोर बोलताय, ते क्षेत्र कशाच आहे? ही ऊस शेती आहे आणि मिशने हार्वेस्टने तोडलेला आहे. रान नेमकं त्याला आपण कसं म्हणता येईल ह्या रानाला? हे रान आता एकदम असं काळवट चिकट रान असं म्हणायला. ते आपल्याला बघताना तर दिसतंय ते सगळं. हा, चिकट एकदम माती आहे. एक नंबर गडीवर पडल्यासारखं दिसतंय. हा, ही लॅम्किनची प्रक्रिया. अशी नांगरट ही लॅम्किन सोडून कोणच करू शकत नाही. अजून तुम्हाला लॅम्किन पासून काय फायदा झालाय? थोडस आता काय तुमचं व्हिडिओ क्लिप बघणारे भरपूर शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले, कारण ते तुमचं बघून ते लॅम्किन घेऊ शकतील. लॅम्किन घेतल्यापासून ड्रायव्हिंगला ड्रायव्हरलाच बऱ्यापैकी सुख लागतंय. ते बाकीच्या नांगरांचे सारखं चाप खाली वर करणे, नांगराची फाटे पाडणे आणि मागं बघणे, मानाला त्रास होणे. पण हे लॅम्किनचं एकदा नांगर टाकला, जर चुकून कडेला उभं राहिलं, पलीकडे एखादा ड्रायव्हर असला तरी ट्रॅक्टर माघारी येऊ शकतो. अजून तुम्हाला काय फायदे वाटते लॅम्किन मध्ये? तुम्ही सिंगल पल्टी मध्ये, आणि आपल्याला काय हे नाही करायचं, फक्त सिंगल पल्टी पासून तुम्हाला लॅम्किन मध्ये फायदा काय झाला? लॅम्किनला मला फायदा, ट्रॅक्टरला ॲव्हरेज बऱ्यापैकी बसते. कमी डिझेल मध्ये क्षेत्र ज्यादा निघते. पहिलं सिंगल पल्टीन जी होतं ना, त्या डबल डिझेल लागायचं. तुमचा वेळ कमी झाला. हा, वेळ कमी झाला. तुम्हाला 1 राऊंड 4 तास जायचे, हा, तिथं 2-2-2.5 तासात माझं एकरभर पूर्ण होतंय. नांगराविषयी अजून तुम्हाला काही माहिती आहे का, की याच्यामध्ये मेंटेनन्सच्या बाबतीत काय सांगताल ना शेतकऱ्यांना? आता मी घेतलेलं तरी 2 वर्ष झाले. मला तरी एक चेक नट सोडला तर काहीच मेंटेनन्स नाही आहेत. सेफ्टी बोल्ट सोडला तर काहीच मेंटेनन्स नाही. आणि काय कमी जास्त करायचं म्हणलं तरी ती थोडं तुम्हाला कॉल केला तरी घरीच्या घरी ऍडजस्टमेंट करू शकतो. पहिल्या नांगराला म्हणजे कसं होतं, ते नेणे, बेंड काढणं हे प्रकार भरपूर असायचे जुन्या नांगरांची. तसा ह्याला मेंटेनन्स बऱ्यापैकी 0% म्हणलं तरी चालेल. इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल तुमचा लॅम्किन बद्दल? इतर शेतकऱ्यांसाठी बाकीच्या कंपनीपेक्षा आहे ना, लॅम्किन कंपनीचा नांगर वापरून बघावं त्यांनी, आणि त्या पद्धतीने त्यांनी डिसिजन घ्यावं. लॅम्किन हा एकमेव त्याचे म्हणजे बोलच नाही लॅम्किन बद्दल. निगेटिव्ह असं काही बोलण्यासारखं नाही? काहीच नाही, निगेटिव्ह बोलण्यासारखे काहीच नाही. धन्यवाद साहेब, छान बोलले. ओके.